सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। शेवगाव येथील दरोड्यातील 5 आरोपींना 48 तासात जेरबंद करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले। या आरोपींकडून सुमारे 1,85,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक दिनेश आयरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। अनिल उर्फ यासीन शिवाजी भोसले, रोहन अनिल उर्फ यासीन भोसले, अमर दत्तू पवार, कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले, सुनील भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तर दीपक इंदर भोसले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने बस स्थानक परिसरात पावसाने पाणी साचले। मुख्यतः जाणाऱ्या येणाऱ्या बस ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। बस थांबण्याच्या ठिकाणी पाणी साचले त्यासल्याने बसमधून उतरताना व चढताना प्रवाशांना त्रास होत होता। हजारो प्रवासी या बस स्थानकात प्रवास करतात। या ठिकाणी पाणी साचणार नाही, कायमस्वरूपी उपाययोजना मागणी प्रवाशांमधून होत आहे। श्रीगोंदा तालुक्यात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने उद्योजक, व्यापाऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत। तालुक्यातील वीज प्रश्नावर आवाज उठवत व्यापाऱ्यांच्या वतीने महावितरणाच्या विरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आले। श्रीगोंदा शहरातील जुनी लाईन दुरुस्त करण्यासाठी साहित्य नाही अशा अनेक तक्रारी असून या संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसल्यामुळे महावितरण कंपनीचा कारभाराविरोधात नागरिकांच्या वतीने शहरातील शनी चौक, तेल गल्ली, होनराव चौक, संत रोहिदास चौक, बस स्टँड परिसर, भैरवनाथ चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात भीक मागो आंदोलन करण्यात आले। न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेण्यास नकार दिलेल्या 4 जणांनी मिळून जनार्दन बाबूराव हिवाळे यांना गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोंडवड येथे घडली। जनार्दन बाबूराव हिवाळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल संपत साबळे, दीपाली अमोल साबळे, भाऊसाहेब बाबूराव हार्दे, सोमनाथ रमेश हार्दे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगमनेर शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। मंगळवारी दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली तर 1 तासाच्या अधिक वेळ जोरदार पाऊस सुरू होता। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाच्या भीतीने वातावरणात जोरदार पाऊस झालाय। शेतात पाणी वाहत होते। संगमनेर शहरासह नदी नाल्यांचं स्वरूप धारण झालं होतं। काही भागातील घरांमध्ये पाणी देखील शिरलंय। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे शेवगाव गेवराई रस्त्यालगत असलेल्या एका कृषी सेवा केंद्राचे सेटर तोडून चोरट्यांनी 2.25 लाखांचे कपाशी बियाणे व रोख रक्कम लंपास केली। ही घटना मंगळवारी पहाटे 2:30च्या सुमारास घडली। दुकानाचे CCTV कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून या प्रकरणी शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीस अश्लील संदेश असलेली वही देणे, वर्गात धोकादायक हत्यार सापडणे, पालकांशी तसेच सहशिक्षकांशी वाद घालणे, शालेय वेळेत मोबाईलवर गेम खेळणे इत्यादी प्रकारचे गैरवर्तन केल्याप्रकरणी खांडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। गणपत जानकू सुकटे असं त्याचं नाव आहे। आषाढी वारीसाठी जिल्ह्यातील दिंड्यांसह इतर दिंड्या देखील अहमदनगर जिल्ह्यात मार्गस्थ होतात। या दिंड्यांतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले। हरणगाव परिसरात बाह्यवळण रस्त्यावर 2 कंटेनरचा अपघात होऊन 2 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। या परिसरात अपघाताची मालिका सुरू असल्याचं संतप्त नागरिकांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश
कारले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले। नगर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता करण्यात आलाय, परंतु बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने आणि रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने दररोज अपघात होत आहेत। रणगाव चौक परिसरात बाह्यवळण रस्त्यावर 2 कंटेनरचा मंगळवारी सकाळी अपघात झालाय। या अपघातात 2 जण जखमी झालेत। 2 दिवसापूर्वी 2 बुलेटस्वारांचा अपघात होऊन जखमी झाले होते। दरम्यान वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुलाविरोधात मंगळवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। विशाल संपत बोऱ्हाडे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।